लिपे ऍडव्हान्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। आंबेडकर जयंती साधेपणाने घरातच साजरी करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन। सालाबाद प्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती आपण साजरी मोठ्या प्रमाणात करतो, पण जगभर आपल्या भारत देशात कोरोना रोगाने थैमान घातले असून कित्येक लोक मृत्युमुखी पडत आहेत। त्यामुळे देशभर संचारबंदी घोषित करण्यात आली असून नागरिकांनी घराबाहेर न पडता सर्वांनी मोठ्या उत्साहात घरीच जयंती साजरी करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे। कोणीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला 14 एप्रिलला बाहेर पडू नये। ठरल्याप्रमाणे सकाळी 10:30 वाजता आपल्या घरीच प्रतिमेचे पूजन करून सायंकाळी घरात, गॅलरीत, ओट्यावर, दरवाजात मेणबत्ती, दिवे लावून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून बौद्ध वंदना घ्यावी आणि ह्या संकटात विश्वाला कोरोनाशी लढण्यास अधिक बळ मिळावे अशी प्रार्थना करावी। कोरोना हटवण्यासाठी शासनाच्या निर्देशाचे पालन करायचेच आहे। आंबेडकरी जनतेने गर्दी करून कोणत्याही कटकारस्थानास बळी पडू नये। काही ठराविक लोकांची चुकी संपूर्ण समाजास कारणीभूत होऊन जाईल। 14 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कोणीही जाऊन गर्दी करू नये, असे कृत्य करू नका। आपले संपूर्ण कुटुंब घरात जमवून भगवान बुद्ध व डॉक्टर आंबेडकर यांचे प्रतिमा पूजन करून मेणबत्ती, धूप, दीप पेटवून वंदना घ्यावी, असे समितीमार्फत आवाहन करण्यात आले आहे। सांगली शहरात राजाराम बापूंचा पुतळा उभारणार। लोकनेते स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांचा पुतळा सांगलीत उभारण्यासाठी महापालिकेतील राष्ट्रवादीने पुढाकार घेतला आहे। येत्या सोमवारी होणाऱ्या महासभेत प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू असून स्टेशन चौकात वसंतदादा स्मारकालगतच्या महापालिकेच्या जागेत हा पुतळा उभारण्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे। त्याशिवाय इतर काही जागांचाही शोध घेण्याच्या सूचना महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत। महापालिकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली 2दा सत्ता आली, पण आज अखेर महापालिका क्षेत्रात राजाराम बापूंचा पुतळा उभारला गेलेला नाही। भाजपच्या सत्ता काळात राष्ट्रवादीने पुतळा उभारण्याचा प्रस्ताव दिला होता, पण त्यावर निर्णय होऊ शकला नाही। आता महापालिकेची सत्तेची सूत्र राष्ट्रवादीकडे आहेत, त्यामुळे राजाराम बापूंचा पुतळा उभारण्याचे स्वप्न सत्यात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। राष्ट्रवादीचे नगरसेवक शेडजी मोहिते यांनी याबाबत महासभेकडे प्रस्ताव दिला आहे। येत्या 19 रोजी महासभेत होत आहे, त्या सभेत राजाराम बापूचा पुतळा उभारणीवर शिक्कामोर्तब केला जाईल। स्टेशन चौकात वसंतदादा स्मारकालगतच्या महापालिकेच्या जुन्या जकात कार्यालयासमोर जागा उपलब्ध आहे। त्यातच स्टेशन चौकातील सिटी बस थांबाही बंद पडल्याने त्या जागेत पुतळा उभारण्याचा विचार सुरू आहे, पण या जागेवरून काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी स्टेशन चौकासह इतर जागांचाही शोध घेण्याची सूचना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना केली आहे। व्यापाऱ्यांचे सर्व कर माफ करा, समीर शहा यांची मागणी। कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्य शासनाकडून कडक लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत, पण शासनाने कडक लॉकडाऊन न करता व्यावसायिकांबाबत नियमावली लागू करावी, त्यांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करावी। त्यातून लॉकडाऊन करणार असाल तरच राज्य व केंद्र शासनाच्या सर्व प्रकारच्या करातून व्यापाऱ्यांना सवलत द्यावी, अशी मागणी व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी केली। शहा म्हणाले की मिनी लॉकडाऊन विरोधात राज्यातील व्यापाऱ्यात मोठा असंतोष आहे। त्यात आता पूर्ण लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे, त्यामुळे व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत येणार आहेत। कर्मचाऱ्यांचे पगार, इतर खर्च आणि कर्ज व कराच्या बोजाखाली भरडला जाणार आहे। रस्त्यावरील गर्दीवर कोणताही अंकुश प्रशासनाचा दिसत नाही। मिनी लॉकडाऊन होऊनही रुग्ण वाढतच आहेत, त्यामुळे ही दुकाने बंद केल्याने रुग्ण वाढणार नाही, हा दावा हास्यास्पद आहे। शासनाने कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्याऐवजी दुकानदारासाठी काही नवीन नियमावली लागू करावी। दुकानाची वेळ सकाळी 10 ते 5 करावी। दुकानाच्या आकारमानानुसार ग्राहकांची उपस्थिती निश्चित करावी। रस्त्यावरील गर्दीवर प्रशासनाने अंकुश ठेवावा आदी उपाययोजना कराव्यात। त्यातून
माध्यमातून लॉकडाऊनचा निर्णय घेणार असाल तर सर्व स्थानिक, राज्य, केंद्रशासित सर्व प्रकारचे कर संपूर्ण माफ करायचा मोठेपणा शासनाने दाखवावा. अत्यावश्यक सेवेसहित सर्वच सेवा बंद ठेवाव्यात. बँक, वित्तीय सर्वच कार्यालय, सरकारी कार्यालय बंद ठेवावीत अशी ही मागणी त्यांनी केली. दहावी बारावीच्या परीक्षा लांबणीवर, मे अखेरीस परीक्षा घेण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी व पालक यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे हित लक्षात घेऊन राज्यातील 10वी आणि 12वी राज्य मंडळाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार 10वीच्या परीक्षा जूनमध्ये तर 12वीच्या परीक्षा मे महिन्यात होणार आहेत. त्यादृष्टीने परिपूर्ण तयारी करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाच्या बैठकीत दिल्या. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भातील माहिती ट्विटरद्वारे दिली असून सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाची बैठक घेण्यात आली. सध्याच्या परिस्थितीत आपले आरोग्य हीच आपली प्राथमिकता असल्याने 10वी 12वीच्या राज्यातील तब्बल 30 लाख विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही. उच्च शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रम यांच्या प्रवेशाचे वेळापत्रक लक्षात घेऊन 10वी 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येईल व नवीन तारखा जाहीर करण्यात येतील असे शिक्षण मंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांच्यासोबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री बच्चू कडू, मुख्य सचिव सीताराम कुंटे, शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड, माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते. विद्यार्थी, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक, शिक्षण तज्ज्ञ या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. राज्य मंडळांकडून विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. तसाच तो इतर परीक्षा मंडळांना कळवला जाईल आणि त्यांनीही आपल्या परीक्षांच्या तारखांबाबत फेरविचार करावा असं विनंतीपत्र दिलं जाईल असे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेतील सर्व कर्मचारी, अधिकारी आणि पर्यवेक्षीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच यांची एक परिपूर्ण कार्यप्रणाली शालेय शिक्षण विभागाने निश्चित करावी असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. ज्या तारखांना 12च्या परीक्षा जाहीर करू त्याच तारखांना त्या घेण्यात याव्यात. त्या दृष्टीने व्यवस्था विकसित करण्यात यावी. केंद्राची संख्या वाढवावी. शाळा महाविद्यालयांच्या इमारती निश्चित कराव्यात. मोठे हॉल शोधले जावेत. विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर बसवावे. परीक्षा केंद्राचे निर्जंतुकीकरण याकडे लक्ष देण्यात यावे. 12वीच्या परीक्षा घोषित सुधारित कार्यक्रमानुसारच घेतल्या जाव्यात. हे करताना 12वीच्या विद्यार्थ्यांना पुढे IIT, JEE आणि नीटच्या परीक्षा देऊन इतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचे असतात हे लक्षात घ्यावे. त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिल्या आहेत. सांगली जिल्ह्यात 1853 ऑक्सिजन बेड. कोरोना रुग्णांची संख्या वाढेल असे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने रुग्णालये सज्ज ठेवली आहेत. कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी 30 रुग्णालये तर कोरोना हेल्थ सेंटरसाठी 9 रुग्णालये अधिगृहीत करण्यात आली आहेत. कोरोना रुग्णालये व हेल्थ केअर सेंटरमध्ये 2124 बेड आहेत. त्यापैकी 1853 बेडना ऑक्सिजनची सोय करण्यात आली आहे. तर ICU मध्ये 567 बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोरोनाने गंभीर रुग्णांना तात्काळ उपचार मिळावे यासाठी 237 व्हेंटिलेटर बेडची सोय करण्यात आली आहे. 64 बेडना FHN, 97 बेडना ICU मध्ये, 221 बेडना ऑक्सिजनची सोय जोडण्यात आली आहे. तर ड्युरा सिलेंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणारे सेंट्रल मॉनिटरचे 517 बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वरील सर्व बेडना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात 625 लहान ऑक्सिजन सिलेंडर, 1117 जम्बो सिलेंडर, 61 ड्युरा सिलेंडर आणि 7 ऑक्सिजन टँक देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ऐनवेळी कोरोना रुग्णाच्या संख्येत अचानक वाढ झाल्यास कोणताही रुग्ण उपचाराविना राहू नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यात सध्या मिरज कोरोना रुग्णालयासह 30 कोरोना रुग्णालये तर 9 कोरोना हेल्थ सेंटर सज्ज ठेवण्यात आले आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महापालिकेलाही कोरोना केअर सेंटर देखील तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ते केअर सेंटर देखील लवकरच सुरू होणार आहे. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला अथवा नागरिकांना कोणत्या रुग्णालयात किती आणि कोणत्या प्रकारच्या बेड शिल्लक आहेत याची माहिती देण्यासाठी सेंटर कमांड सिस्टीम देखील सुरू करण्यात आली आहे. रुग्णांना येणाऱ्या अडचणी, रेमडेसिविरचा काळा बाजार आणि बिलाबाबत तक्रारी करण्यासाठी हेल्पलाईन नंबर देखील सुरू करण्यात आली आहे. खासगी ॲम्ब्युलन्ससाठी देखील हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. मिरजेत शासकीय तंत्रनिकेतन तसेच आटपाडी, जत, कवटेमंकाळ, कडेगाव, खानापूर, शिराळा, पलूस, तासगाव, वाळवा या 10 ठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी 804 बेडची सोय करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यांच्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये केअर सेंटरमध्ये 170 बेडची सोय करण्यात आली आहे. महापालिकेने आणखी केअर सेंटर सुरू करण्याची गरज आहे. सांगली सिव्हिलच्या प्रवेशद्वारावरील पोर्चचा मोठा लॅब ढासळला. सांगली शहरातील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील प्रवेशद्वारातील पोर्चचा मोठा स्लॅब ढासळला. रात्रीची वेळ असल्याने मोठी दुर्घटना टळली. ही इमारत जुनी आहे, त्यामुळे हा प्रकार घडला आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय रुग्णालयातील इमारतीची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, सांगली जिल्ह्यातून या ठिकाणी उपचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. मध्यरात्री 11:15च्या सुमाराला पोर्चचा मोठा स्लॅब ढासळला आहे. रात्रीची वेळ असल्याने मोठी दुर्घटना टळली. त्वरित सिव्हिल प्रशासनाने इमारतीची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय दवाखान्याच्या जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा अशी मागणी नागरिक जागृती मंच सांगलीतर्फे सतीश साखळकर यांनी केली आहे. सतीश साखळकर म्हणाले, सोमवार दिनांक 12 एप्रिल 2021 रोज रात्री सोमवार दिनांक 12 एप्रिल 2021 रोजी रात्री 11 नंतर सांगली येथील वसंतदादा पाटील सिव्हिल हॉस्पिटलचा पोर्च अचानक ढासळला. रात्रीची वेळ असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सांगली जिल्ह्यातून तसेच शेजारील कोल्हापूर तसेच कर्नाटक राज्यातून उपचारासाठी रुग्ण तेथे येत असतात. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी जुन्या संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे व अनुषंगिक कामे तात्काळ निधी उपलब्ध करून करण्यात यावीत. यासाठी पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार सुधीर गाडगे व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन सिव्हिलसाठी निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे नागरिक जागृती मंच सांगलीतर्फे सतीश साखळकर यांनी सांगितले. सांगली सिव्हिलकडे जाणाऱ्या पर्यायी रस्त्याच्या दुरवस्थेकडे मनपाचे दुर्लक्ष. स्वच्छ सर्वेक्षणाचा नारा देणाऱ्या सांगली महापालिकेने शहरातील अंतर्गत रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केले आहे. केवळ दर्शनी बाजू चकाचक रंगारंग करून अंतर्गत रस्ते स्वच्छतेकडे कानाडोळाचा केल्याचा प्रकार होत आहे. मोठा गाजावाजा करत राम मंदिर चौक ते सिव्हिल हॉस्पिटल मार्गावरील ट्रिमिक्स रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र त्याला पर्यायी ठरणाऱ्या रस्त्याची मात्र वाट लागल्याचे चित्र आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली शहरात अनेक ठिकाणी रंगरंगोटी रस्त्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामुळे शहराचे बदलणारे स्वरूप सुखावणारे असले तरी दुसऱ्या बाजूला मात्र भोंगळ कारभाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रमुख रस्ते चकाचक झाले आहेत, मात्र अंतर्गत रस्त्याची प्रचंड दुरावस्था शहराचे बकालपण दर्शवते. सिव्हिल चौकानजीक सम्राट व्यायाम मंडळाच्या कमानीपासून धनगर गल्लीकडे जाणाऱ्या मार्गावरचे खड्डे जीव घेणे ठरत आहेत. सिव्हिल रोडवर रस्त्याचे काम संत गतीने सुरू आहे. गेल्या अनेक दिवसापासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने पर्यायी रस्त्यावर वाहतूक वाढली आहे.
राम मंदिर चौकातून धनगर गल्ली मार्गे सिव्हिल हॉस्पिटलकडे जावे लागते, मात्र या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य असल्याने अपघात घडत आहेत। रस्त्यावर सुमारे अर्धा डझन लहान मोठे खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत। बाहेर गावातून येणाऱ्या एखाद्या खेड्यातील रस्त्यावरून चालणाऱ्याचा भास या रस्त्यावर होत आहे। रस्त्याची तातडीने दुरुस्ती होण्यासाठी लोकप्रतिनिधीसह प्रशासनानेही हालचाल करण्याची गरज आहे। खड्ड्यातून गाड्या चालवताना वाहनधारकांची तारांबळ होत आहे। सण मांगल्याचा, सण उत्साहाचा, सण आपुलकीचा, सण मराठी माणसांचा, सण गुढीपाडव्याचा, सण मराठी वर्षाचा। उंच उंच आकाशे जाओ तुमच्या समृद्धीची गुढी, आपल्या नात्यात सदैव राहो अशीच गोडी। ॲडव्हान्स न्यूज परिवारातर्फे आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा।